नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहे 2024मध्ये भोगी कधी आहे. संक्रांतच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी भोगी केली जाते. तर मकर संक्रांत 15 जानेवारीला पौष शुक्ल पंचमीला आहे. तर भोगी ही पौष शुक्ल तृतीया चतुर्थी 14 जानेवारीला आहे. याच दिवशी 14 जानेवारीच्या दिवशी उत्तरारात्री मध्यरात्री 2:42 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणून 15 तारखेला मकर संक्रांती सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत ती मनवली जाणार आहे. सणाचं महत्त्व आणि त्याची माहिती जाणून घेऊया. रविवारी 14 जानेवारीच्या दिवशी भोगी हा सण करायचा आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. भोगी सणाचं महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया. या दिवशी काय करावे आणि काय खावे हे पण आपण जाणून घेऊया. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे जाणून घेऊया. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचं सगळं परिसर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. असं पण आदल्या दिवशी स्वच्छ करायचे, कारण दुसऱ्या दिवशी आपलं मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करणार असतो. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभंग स्नान करून नवीन कपडे घालावेत. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात न विसरता प्रियदर्शको तीळ टाकण्याची पद्धत आहे. तर त्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात जरूर तीळ टाकावे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, त्याच्यावरती लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगी साजरी करण्यामागील कारण काय आहे माहीत आहे का तुम्हा सगळ्यांना? नसेल माहीत तर मी सांगते, जरूर ऐकून घ्यावे. इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून पिकं वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थामधून आपल्याला उष्णता येते, त्यामुळे शरीरात पुन्हा वर्षभर काम करण्याला सज्ज होते. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. ह्या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. जसे आपले राज्य वेगळी, तशी प्रत्येक राज्यात प्रत्येक सणाची नावे वेगळी असतात. त्याचप्रमाणे सण सगळ्या पूर्ण भारतात साजरा केला जातो, पण त्याची नावं वेगळी असतात, पद्धत वेगळी असते, संस्कृती वेगळी असते. तर आपण जाणून घेऊया की कोणत्या राज्यात कोणत्या नावाने कोणत्या प्रकारे मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो. तामिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगाली बिहू नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लाहोरी, तर राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते. म्हणून तर बोललं जातं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि वर्षभर नात्याचा गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. तर प्रिय दर्शको, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून भोगीच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय, नमः शिवाय,
नमस्कार.